आम्ही कारण काही कोणाला एकमेकाला कधी कधी चॉकलेट पण दिलं नाही. सो नो फॉर्मल व्हॅलेंटाईन्स डे काइंड ऑफ थिंग. काहीच नाही. साप वगैरे प्रेमाने वागतात. ठीक आहे, ते स्पर्शाची भाषा कळते त्यांना. तर बघणाऱ्यांना असं वाटतं की याच्यात त्याचे दात काढलेले, विषाचे दात असतात ते काढलेले आहेत म्हणून हे हँडल करतात. तर मला की मी नैसर्गिक अवस्थेत सगळं ठेवले आहे, मला ते वाईट वाटतं ते की तो माझ्यावर आणि प्राणावर अन्याय आहे. पण बघणाऱ्याच्या मनात ते संशय असतो, म्हणून त्या एका घोणसचे दात त्याचे मोठे असतात म्हणून दाखवायला गेलो मी. ते तोंडात काडी घालून ते फोल्डिंग असतात, त्यामुळे त्याला असं करावं लागलं. त्याला त्रास झाला हे मला माहीत नव्हतं. म्हणजे मग ते मी ते काडी काढून टाकली, त्यांना वाटलं बघितले का दात तुम्ही, तर माझ्या हातात होता, ढिलाच होता तो, हातातून वर येऊन इथेच चावलं. आणि ते मी फेकलं नाही कारण घरचा साप आहे आणि आपल्याकडे औषध आहे. पण त्याची चूक माझी ही झाली की ते न फेकल्यामुळे त्याच्या मागे जी विषाची पिशवी होती ती त्यांनी संपूर्ण रिकामी केली. आणि 25 लाखाची लिमिट असते CSRची, ती झाल्यावर तो हुटर वाचतो. यांनी बऱ्याच प्रश्नाची उत्तरं पटापट दिली. तर खुश झाला अमिताभजीवर, प्रणाम करतो आपको म्हणाले. तर मग तो हुटर वाजला, मग संपलं. तोपर्यंत इतकं वातावरण हे झालं होतं, भारावून गेलेलं. त्यामुळे मुझे भी मेरा पर्सनल डोनेशन देना है. मॅन इज अ वुमन बिहाइंड हिम. ते स्त्रीवर अन्यायकारक आहे. म्हणजे ताईंनी सुद्धा बाबांच्या बरोबरीने काम केलं, पण ते म्हणताना असं म्हणायचे की बाबा मोठे झाले कारण साधना त्यांच्या पाठीशी होते. आम्ही फॉर्च्युनेटली आमचं पहिल्यापासून प्रकाश आणि मंदाकिनी असं बरोबरीने आहे. क्वचित प्रसंगी ती पुढे आहे मी सांगतो. त्यामुळे हे कसं ती इमेज बदलली, जोडप्याने काम करता येतं. So welcome dear friends to this edition of the Hitwad People's Mic. As you all know, the Hitwad, a legacy newspaper, has launched this People's Mic and has been at the forefront of highlighting the contribution of the real heroes of the society. And in that series, today we have with us the Padma awardees, the doctor couple, selfless couple that has been rendering service in remote Gadchiroli district. So please welcome Dr. Prakash Amte sir and Dr. Mandakini Amte. So तुमचं आमच्या शोवर स्वागत आहे. आणि फार आनंद झाला तुम्ही आलात, आणि नेहमीच तुम्हाला भेटण्याचा अनुभव जो आहे तो अतिशय चांगला, इन्स्पायरिंग आणि काहीतरी नवीन देणारा असतो. तर सगळ्यात पहिले तर म्हणजे समाजामध्ये आजच्या घडीला सोशल मीडिया आणि या सगळ्याच्यावर खूप साऱ्या पोस्ट येतात, पण त्यातलं जे सगळ्यांचं सातत्य जे आहे ते त्यांना राखणं शक्य होत नाही. पण तुम्ही इतके वर्ष झाले ते सातत्य राखत आले आहात, आणि केवळ तुम्ही स्वतः सातत्य राखलं नाही तर पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा ते पास ऑन केलेलं आहे. म्हणजे जसं एक हिंदी सिनेमा होता ना, कल आज और कल, तर जनरेशनल ते पासिंग ऑन जे केलेलं आहे, तर त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. पण त्यापूर्वी तुमचा जो प्रवास आहे 477A प्रोफेसर्स कॉलनी ते हेमल कसा, अतिशय ब्रीफली त्याच्यामध्ये ते समप होत आहे, पण तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. 1966 साली तेव्हा इंटर सायन्स नंतर मेडिकलला प्रवेश मिळायचा, आणि मग आम्हाला नागपूर मेडिकल कॉलेजला त्या मार्कावर मी आणि विकास एकाच वर्गात होतो. आणि नागपूरला असं वातावरण वेगळं होतं आम्हाला, म्हणजे आनंदवनातून एकदम नागपूरला यायचं. खादीचे कपडे घालत होतो. त्यावेळेला खादीबद्दल फारसं लोकांना आवडत नव्हतं, खादी घाललेलं. रॅगिंग त्याच्यावरच झालं आमचं. अच्छा, त्या काळात रॅगिंग झालं. त्या काळात रॅगिंग. तर आम्ही दोघांनी असं ठरवलं की हॉस्टेलमध्ये राहण्यापेक्षा आपली तिथे ती मानसिकता न्यायची, कारण अलिप्त होतो आतापासून समाजापर्यंत. म्हणून मग आम्ही तिथे फिरून एक भाड्याची खोली घेतली. राम मंदिराचे पुजारी श्री जोशी यांच्या मालकीचं घर होतं, आणि 2 लेट पार्टी होती. त्याचा नंबर होता 477A. तिथे आम्ही भाड्याने राहायला गेलो. ते MBBS पूर्ण होईपर्यंत त्या खोलीत तिथेच राहिलो. तिथून मग मेडिकलला जायचं झालं, आणि जवळ होतं. तर हे एक कारण असं होतं की आम्ही इतर लोकांमध्ये मिक्स न होऊ शकत नव्हतो. एकतर बाबांनी सगळी प्रॉपर्टी सोडली होती, त्यामुळे त्यांच्याकडे पैसा नव्हता. त्यांच्याकडे ते कोल्हापूर ट्रस्ट म्हणून कोल्हापूरचं ते 200 रुपये मानधन द्यायचे आईबाबांना,
आणि त्या काळाचा खर्च निघायचा आमचा, निघला म्हणजे. पण एक्स्ट्रा खर्च करायला काही पैसे नव्हते. जेवणाचे 50 रुपये, फी ₹250 होती, म्हणून ते सगळं शक्य झालं. पण मग बाकी मग सिनेमा पाहणे, हॉटेलिंग करणे, जसं इतर मुलं जातात पार्ट्यांना वगैरे, तसं आम्ही काही जाऊ शकलो नाही. कारण आम्हाला जाणीव होती की बाबांकडे तसा तितका पैसा नाही. पण असं एक एक वर्ष पास होत गेलो. आणि तोपर्यंत आम्ही दोघांनी ठरवलं की बाबांचं काम पुढे न्यायचं आनंदवनात. आणि मग 70 साली फायनल MBBS ची परीक्षा दिली आणि आनंदवनात रिझल्ट यायचा होता म्हणून सुट्ट्या होत्या म्हणून गेलो. तर बाबांचा एक दिवस मनात आला, तर तुमचा रिझल्ट यायचा आणि सुट्ट्या होत्या, आपण पिकनिकला जाऊ. तर पिकनिकला कुठे जायचं, तर एक जंगल आहे म्हणे, भामरागड नावाचं घरदार जंगल, त्रिवेणी संगम. बाबांकडे 4 व्हील गाडी होती, पिकअप. त्याच्यामध्ये आमचे सगळे कुटुंबातले, आणि थंडीचे दिवस होते. बसलो त्याच्यामध्ये. ते 250 किलोमीटर अंतर आहे. तर पोचायला 3रा दिवस उजाडला, रस्तेच नव्हते, नदी नाले भरपूर, त्या पात्रातून जायचं. एनिवे पोचल्यावर आम्हाला इतकं चांगलं वाटलं की सुंदर जंगल, त्रिवेणी संगम. आणि मग आता आलोच आहे इतक्या लांब, तर आजूबाजूला काय बघूया, म्हणून त्यांनी आदिवासींचं एक गाव दाखवलं. 2-4 किलोमीटर असतं ते दोन जंगल आणि गाव, असं आदिवासींचे सगळे. तेव्हा पहिल्यांदा पुस्तकात वाचलेले आदिवासी म्हणजे कंदमुळे आणि शिकार करून जगतात, त्याच्या पलीकडे आपण विचार करत नाही. पुस्तकात तेवढंच असतं. प्रत्यक्षात पाहिले तेव्हा त्या गाडीचा आवाज ऐकून ते घाबरून जे सगळे लोक बाहेर आले, बायका, मुलं, माणसं. आणि आमच्या अंगावर शाल आणि स्वेटर असून वर मफलर, थंडी खूप, आणि ते दिगंबर होते. तर हा बघितल्याशिवाय आपल्याला कळत नाही माणसाचं जीवन कसं आहे. आपलेच भाऊबंद आहेत, स्वातंत्र्य मिळून 22-22 वर्ष झालेली. मग जेव्हा जाऊन थोडंसं चर्चा करावी म्हटल्यावर ते घाबरले. वन्य प्राणी जसे घाबरतात माणसांना, तसे ते जंगलात पळून गेले. त्याचा अजीब वाटलं, कारण आमचं लहानपण सगळं दुःखात बघण्यात गेलं. कुष्ठरोगी, अंध, अपंग, आनंदवाला सगळेच होते. ह्या काहीतरी नवीन होतं आमच्यासाठी. दुसऱ्या गावात जाऊ म्हणून मग तसे लांब लांब गाव होते. 2-4 गावात फिरलो, पण कोणाशी संपर्क नाही झाला. मग संध्याकाळी आमच्या तिथे संगमावर मुक्काम होता. मोठी शेकोटी पेटवली, थंडी खूप. आणि मग विचार बघून होतो की असं तर आपल्याला किती वेगळं जग पाहिलं. बाबांनी तो एक क्षण पकडला. बाबा म्हणाले की तुम्ही आता MBBS झालाच आहे, आणि तुमचा निर्णय पण झाला की आनंदवनात काम करायचं. माझी इच्छा आहे की या आपल्या बांधवांसाठी, म्हणजे माडिया जमात आहे ती, इंग्लिशमध्ये त्याला प्रिमिटिव्ह ट्राईब, म्हणजे अतिमागास, तर यांच्यासाठी काहीतरी करावं की जेणेकरून त्यांना माणसासारखं जीवन जगता येईल. पण मी काही डॉक्टर नाही, त्यामुळे मी दवाखाना उघडणार नाही, पण मी त्यांना शेती शिकवू शकेन, व्यवसाय शिक्षण देता येईल, असं बाबा म्हणतात. तर मला त्या पिकनिकचा उद्देश कळला. म्हटलं बाबा तुम्ही या वयामध्ये साठीकडे चालले होते बाबा, इतक्या कठीण परिस्थितीत काम करणार. तुम्ही तर 22 वर्षाचा आहे. MBBS झाल्यावर जागा मिळाली तर मी त्याची जबाबदारी घेईन. बाबांचं ते एकदम असं, त्यांना सगळी डोळ्यात चमक आली. त्याची त्या इथूनच त्यांनी पिकनिक अरेंज केली असेल, आणि त्यांना मी शब्द दिला. तर अशा या पिकनिकमधून हा लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना झाली. आणि मग ते पुढचं सगळं इंटरेस्टिंग एवढ्यासाठी आहे की सरकारने जागा द्यायला उशीर केला. आपण अर्ज करायचा असतो, आम्ही पास झालो, इंटर्नशिपमध्ये अर्ज केला. ब्युरोक्रेसी असं आहे की ते उत्तरच देत नाही. म्हणजे बाबांना काही सवय नाही, आम्हाला माहितीच नव्हतं की फॉलोअप लागतो. तुम्ही तिकडे मंत्रालयात जाण्या वगैरे ते जमलं नाही कधी. तेव्हा आम्ही वाट पाहत होतो की केव्हा जागा मिळते, पण नाही मिळाली. इंटर्नशिप संपली, मग काय करायचं, पोस्ट ग्रॅज्युएट करूया. या मेडिकल कॉलेजमधल्या डेट निघून गेल्या होत्या. इंटर्नशिपमध्ये फॉर्मची डेट असते ना, करायचं नव्हतंच नाही तरी. मग आता रिकामं होतो म्हणून काय करायचं, सेवाग्रामला सुशीलनारायणी महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, तिथे पहिली बॅच बाहेर यायची, तिकडून जागा खाली होत्या. तिथे मी हाऊस जॉबला तिथे गेलो, सर्जरी. योगायोगाने मंदाकिनी देशपांडे ही आज मेडिकल कॉलेजमधली सिनियर होती मला. 5.5 वर्ष आम्ही एकत्र असताना, म्हणजे एका कॉलेजमध्ये असताना आमची ओळख नव्हती. तिने नावही ऐकलं नव्हतं माझं, मी तिचं नाव नाही ऐकलं. पण इथे तिला अनस्थेशियात जॉब नाही मिळाला, म्हणून ती सेवाग्रामला आली. आणि त्या 72 साली जानेवारीत आम्ही जॉईन केलं. बघता बघता ते असं अफेअर झालं.
म्हणजे काही कारण नसताना कसं ते घडून गेलं ना, असं आहे ते. त्यावेळेला आता हिच्या तरुणपणी किंवा हिच्या मेडिकल कॉलेजमध्ये बरेच मुलं 200ची बॅच असायची, त्यांचं एक पार्टी असायचे, त्यांचं वेगळं लाईफ होतं. ती एकटी तिकडे आली अनस्थेशियासाठी आणि तिथे मी सापडलो, म्हणजे सर्जरीमध्ये काम करत. तर मग ते असं प्रकरण झालं, फिरायला लागलो, एकमेकाचे विचार समजले, बाबांपर्यंत चर्चा गेली. ताई बाबा डिस्टर्ब झाले, की जे सगळी विदर्भात चर्चा खूप होते असं मुलं. आणि मीला बोलवून घेतलं आनंदवनला, पण तोपर्यंत तिच्या मनाची तयारी झाली होती. म्हटलं माझं ठरलं की आदिवासींमध्ये कुठेतरी जागा मिळेल जंगलामध्ये, तेव्हा काम करायचं. म्हणजे भावनेच्या भरात म्हणा किंवा त्यावेळेला असं काही पुढचा विचार कोणी करत नाही भविष्याचा. तिथे हो म्हटलं. बाबांनी विचारलं तू हो म्हटलंय का, मग आपण ताबडतोब लग्न करू. आई म्हणाली विकास मोठा आहे, त्याचं व्हायला पाहिजे. बाबा प्रॅक्टिकल होते, विकास तर लग्नाला उशीर झाला असता तिचाही निर्णय बदलू शकला असतो. असं ते करून आमचं 72 साली शिक्षण चालू असताना लग्न लावून दिलं. तिच्या आई वडिलांना समजावं लागलं हिला, कारण ते इथले संघाचे काय कर्मठ होते, सगळ्या प्रथा तोडून लग्न करायचं. तिने त्यांना कन्व्हिन्स केलं. एकदा तुम्ही आनंदवन बघा म्हणून सांगितलं, ते बघितल्यावर त्यांनाही वाटलं तेवढं वाईट नाही. असं आनंदवन म्हणजे इतकं काही भयानक नाही आहे. आनंदवनात खरोखरच आनंद होता. सगळे कुष्ठरोगी कामात होते, असं दिसत नव्हते कोणी आजारी पेशंट. तर ते बघितल्यावर त्यांना वाटलं की आपण समजत होतो न पाहता की कुष्ठरोग हा भयानक आहे, तिथे गेल्यावर हिचं काय होईल. बघितल्यावर त्यांना असं वाटलं आता आपण समजतो तितकं वाईट नाही आहे आणि आता ही काही बदलत नाही. त्यांनी होकार दिला आणि 72च्या डिसेंबरमध्ये आमचं लग्न झालं. असे ते थोडंसं ड्रॅमॅटिकच आहे ते सगळं. आणि मग 73ला जागा मिळाली. अशी प्रवासाची सुरुवात अशी. माझं MSc शिक्षण नागपुरात सुरू झालं. हिच्या अनस्थेशिया लेक्चरशिप केली पास होऊन, आणि मग जागा मिळाली. आणि मग तिथे एक झोपडी बांधून आमचा संसार सुरू झाला. तर असा जो प्रवास 1974ला डिसेंबर 73ला जागा मिळाली. 74ला आम्ही दोघेही जाऊन बसलो तिथे. तर त्यावेळेस तुम्ही 22 वर्षांचे होतात. म्हणजे डिसेंबरमध्ये 22, पण बाय द टाइम 24 झालं. 24 आणि तुम्ही साधारण 26. तर जेव्हा आता जसं यांनी सांगितलं, तर आज अनेक तरुण मुला मुलींमध्ये लव्ह स्टोरी जाणून घेण्याबद्दल फारच म्हणजे क्युरिओसिटी असते. पण आजची लव्ह स्टोरी आणि त्या काळातली लव्ह स्टोरी याच्यात डेफिनेटली फरक आहे. सोशल कंडिशन्सचाही फरक आहे. पण तुमची लव्ह स्टोरी याच्यासाठी डिफरंट आहे, कारण तुम्ही नागपूरसारख्या मोठ्या शहरामध्ये वाढल्या, सगळं झालं. मग तुम्हाला यांच्यातलं नेमकं काय आवडलं? म्हणजे पहिला जो स्पार्क म्हणतो ना आपण, हे खरंच विचारून घेते, सांगत नाही. असं थोडंसं संकोच होतो. म्हणजे इतकी जरा मागे होती की नागपूरला असताना त्यांना नाही म्हटलं यालाच का हो असं. काय तसं सांगणं कठीण आहे खरं म्हणजे. हो माहिती मला. सांगणं तसं कठीण आहे, पण एकंदर त्याचा स्वभाव आणि काहीतरी वेगळं आहे असं वाटलं. कारण काहीतरी वेगळं करायची इच्छा असणारी मुलं नाही, बाकी त्यांना सगळ्यांना अमेरिकेतच जायचं असतं तेव्हा तरी खूप हे होतं. चंडीगडला जायचं पुढे शिकायला, किंवा म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ते आहे, अशा ठिकाणी जाऊन म्हणजे वरती जाण्याची सगळ्यांची हे होती. आणि हे वेगळंच होतं, कुठेतरी जंगलात जायचं आहे म्हणे राहायला. सर्वच एक तर वेगळं होतं. आणि असंही वाटलं की आपण शहरात तर काय सगळ्यांनाच पैसे मिळतात, किंवा आणि ॲनेस्थेशियामध्ये तर कमीच जागा असतात, त्यामुळे तर आपल्याला चांगल्या नोकरी तर मिळालीच होती मला ऑलरेडी. पण असं का वाटलं देवदाणे, पण की आपण काहीतरी वेगळं करावं असं वाटलं. याच्याशी भेट झाल्यामुळे असेल किंवा काही असेल, पण एकूण त्याचा स्वभाव आणि त्याचं काम करण्यावरली पॅशन म्हणजे आपल्या मनाला स्पर्शून गेली आणि आपण हो म्हटलं लग्नासाठी. म्हणजे आजकाल जसं अनेक जण जे आहेत ते नातेसंबंध जोडताना सुद्धा बघतात की समोरच्याकडे पैसे आहेत का, कार आहे का, हे आहे का, तर त्याच्याऐवजी तुम्हाला पॅशन बघून चांगला वाटलं. आम्ही कारण काही कोणाला एकमेकाला कधी कधी चॉकलेट पण दिलं नाही. सो नो फॉर्मल व्हॅलेंटाईन्स डे काइंड ऑफ थिंग. काहीच नाही. पण आता जसं तुमचा जो वयोगट होता, आज एक टर्म मोठी पॉप्युलर आहे, जेनझी. ते 2900 आतल्या लोकांना जेनझी म्हणतात. पण आताची जेनझी जी आहे ती काय म्हणा, म्हणजे दुसऱ्यानी
की त्याचा संबंध कुठे ना कुठे डिस्ट्रक्शनशी किंवा रेजिम चेंज याच्याशी वगैरे जोडला जातो. पण खरं पाहिलं तर तो जर वयोगट आहे तर त्या काळातले तुम्ही पण जेएनझीच होतात हो. आणि तुम्ही जे काम उभं केलं आहे हो. ते टिकून राहणारं काम उभं केलेलं आहे. तर त्या वयामध्ये ज्या अनेक मुला मुलींच्या किंवा तरुणांच्या इच्छा असतात त्या फार वेगळ्या असतात, त्यांना वेगळ्या गोष्टींचं अट्रॅक्शन असतं. हो. मग तसं तुम्ही जर सांगितलं की बाबांनी पिकनिक नेली हो. आणि पिकनिकमध्ये त्यांनी ते एक्सपोजर दिलं आणि त्याच्यातनं मग तुम्हाला वाटलं की तिथे काम करावं. पण काम करावं वाटणं हा एक भाग असतो आणि प्रत्यक्ष काम सुरू करताना जसं तुम्ही सांगितलं की तिथले राहणारे जे बांधव आहेत ते तुम्हाला पाहून दूर व्हायचे. तर मग पहिलं कम्युनिकेशन कसं एस्टॅब्लिश झालं? पहिल्यांदा की हे काम कसं टिकून राहिलं तर हे कमिटमेंट, सेल्फ कमिटमेंट. येस. बाबांनी मला नाही सांगितलं, मी बाबांना म्हटलं. त्याच्यात फरक आहे. हा शब्द दिला आपण म्हणतो ना, वचन दिली, जबान दिली. हो. मग मला हिने मला शब्द दिला आणि तो पाळला. हा, एकाचे दोन झाले आहे ना. बरोबर. आणि मग बाबांच्या प्रेरणेने आणखी 5-6 तरुण मुलं आले आपल्या नोकऱ्या सोडून शहरातून. एक नवीन कुटुंब तयार झालं. पण प्रॉब्लेम काय होता की आदिवासी जसे पळून जायचे आम्हाला बघून, त्यांचा विश्वास कसा मिळवायचा. तर हे फार फ्रस्ट्रेटिंग होतं. ज्यांच्यासाठी आपण सगळं सोडून आलो तेच लोक येत नाहीत. काही वेळेला असं वाटायचं की आपण चूक तर नाही केली. त्यांनी काही बोलवलं नव्हतं, त्यांना काही माहिती नाही मॉडर्न मेडिसिन काय वगैरे. पण आम्ही मग असा उलटा विचार केला की आपले कार्यकर्ते सुद्धा त्याचं सुद्धा कमिटमेंट होतं. यांच्यापुढे अशी निराशा व्यक्त नाही करायची. ते येत नाही म्हणजे आपण त्यांच्यासाठी कमी पडतोय. आपण जास्त प्रयत्न केला पाहिजे. मग पहिला प्रयत्न काय की भाषा शिका. त्यांची माडिया भाषा वेगळीच आहे एकदम, बोली भाषा आहे. मग ती कशी कशी शिकली, ही शिकली ते कुठेतरी नॉन ट्रायबल जिथे पनिशमेंट पोस्टिंगवर जे फॉरेस्टचे गार्ड वगैरे ते दवाखान्यात द्यायचे, त्यांच्याकडून डिक्शनरी तयार केली माडिया भाषेत. आणि मग ते शब्द पाठ करून मग त्यांच्याशी कम्युनिकेट करायला मी गावागावात फिरत होतो. किती दिवस पडणार, मग बोलत नव्हते पण थांबून राहायचे. मग परंपरा काय त्यांच्या की प्रत्येक गावामध्ये त्यांचा डॉक्टर म्हणजे मांत्रिक, ज्याला पुजारी म्हणतात. मग ते गेले की ते त्यांचे मंत्रतंत्र झाडपालाच असतोच, नाही झालं तर बळी आहे. याच्या एक एक स्टेप आहे त्या. आणि काही वेळेला नरबळीची प्रथा होती. ह्या सगळे त्यांचे 67 वर्ष या श्रद्धांवर ते जगले. एकदम आपल्याकडे कशी येतील आम्ही समजून घेतलं. मग आम्हाला नंतर असंही कळलं की ह्या सगळे रोगी बरे नाही करत. बरेचसे मानसिक असतं ते. म्हणजे लहान रोग आले त्याच्याकडे गेला, काही नसता गेलं तरी बरं झालं असं, कारण प्रतिकारशक्ती असते प्रत्येकाला. पण त्यांनी मंत्र म्हटले, काहीतरी औषध दिलं, झाडपाला, बरं झालं. त्याचा विश्वास टिकून राहिला. म्हणजे खरोखरच सिरियस होते. ज्याला काहीचाच उपयोग नाही झाला, मंत्राचा नाही, झाडपाल्याचा नाही, बळीचा नाही, त्यामुळे त्याला याला घेऊन जा वापस आणि देवाची मर्जीवर ठेवा. जगला तर जगला. असे ते घराच्या बाहेर, त्यांच्या झोपडीच्या बाहेर पडून राहायचे. तर आम्ही फिरत असतो, आम्हाला काहीतरी पेशंट पाहिजे होता. तेव्हा अशा एका पेशंटला बेशुद्ध होता, त्याला काहीच समजत नव्हतं. तर त्यांच्या नातेवाईकांना म्हटलं, तुम्ही याला हेमल कशाला, आमच्या झाडाखाली एक दवाखाना शब्दही माहीत नव्हता, पण आम्ही सुरू केलं तर तुम्ही आणता काय, आम्ही प्रयत्न करू. म्हणजे देवाघरी जाण्याच्या आधी एक प्रयत्न आपल्याला. त्यांनी म्हटलं तर आता पुजारी नाही म्हणतोय, बरा होत नाही म्हटलं, तर आपण हे म्हणतात तर ते घेऊन जाऊया. पण गावचे 8-10 जण गोळा करून त्याला खाटीवर टाकून अशी वरात येते, आपण स्मशानभूमीत घेऊन जातो तसे त्या माणसाला घेऊन आले आणि आमच्या झाडाखाली ठेवून दिलं आणि बाकी चालले गेले. आता त्याचं डायग्नोसिस कसं करायचं, हे चॅलेंजिंग काय होतं की भाषा एकतर नाही, दुसरं लॅब नाही, वीजच नव्हती, त्याच्यामुळे काही इन्व्हेस्टिगेशन नाही. कुणाशी चर्चा करतो म्हटलं तर त्याच्यासाठी काही एक्सपर्ट नाही कोणी. दोघं आपसातच आम्ही पुस्तकं वाचून डिबेट करायचं, वादविवाद, हे आहे की ते आहे. अल्टिमेटली एक डायग्नोसिस पक्क करायचं आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट सुरू करायचं. आणि मग आपण वाट पाहिजे आता बरा होतो की नाही. तर तो जो बेशुद्ध पेशंट होता त्याला आम्ही ठरवलं की हा कदाचित मेंदूचा मलेरिया आहे, सिरियस असतो. त्याला क्विनिन दिलं, सलाईन दिलं, ग्लुकोज दिलं, आणखी काही औषधं दिली आणि आलटून पालटून आमचा कार्यकर्ता त्याच्या खाटेजवळ थांबून राहिला. तिसऱ्या दिवशी त्याने हालचाल सुरू केली, डोळे उघडले. आमचा आनंद गगनात मावत होता. म्हणजे आपलं डायग्नोसिस बरोबर झालं, लाईन ऑफ ट्रीटमेंट ठीक आहे, तो आता रिस्पॉन्स करतो. आणि 5व्या दिवशी
ताकद आली त्याच्यामध्ये. स्वतःची खाट खांद्यावर घेऊन ज्या रस्त्याने तो वरातीने आला होता त्या रस्त्याने एकटा परत गेला. ही अशी जाहिरात झाली. असे मग अनेक पेशंट झाले. मग लोकांना याच्यामुळे कळलं की आपल्या मांत्रिकांनी जे बरे नव्हते केले ते हेमल कशाला जाऊन बरे झाले. माउथ टू माउथ पब्लिसिटीने. मग ते 2 वर्ष लागले त्याला, म्हणजे साधारण सगळीकडे पसरायला. 2 वर्षामध्ये वर्षाला 40,000 ते 50,000 पेशंट. 150 किलोमीटरचा परिसर आहे तो. सगळं जंगल आहे. म्हणजे छत्तीसगड बाजूला आहे, खाली तेलंगणा आहे. पायी यायचे. कधी 3 ते 4 दिवस लागायचे, अंतर जास्त असलं. मग आम्हाला काही म्हणजे वेळच नाही जाता. निराशेचा प्रश्नच नाही. फक्त टेन्शन राहायचं की आपल्याला डायग्नोसिस आपलं बरोबर निघावं. त्यांनी इथे त्याचे प्राण सोडला ते एक चुकीचा मेसेज जाईल. इतक्या लांबून त्याला खाटीवर आणलं कष्ट करून आणि तुम्ही वाचवला नाही. आमच्या पुजारी नव्हता वाचवला, गावातच मेला असता. आता डेड बॉडी न्यायची, तर ते एक आम्हाला टेन्शन असायचं. सुदैवाने सुरुवातीचे असे सिरियस पेशंट बरे झाले आणि मग नंतर एखादा मेला. तर कसं असतं बघा, ते शहरामध्ये आजकाल ते डॉक्टरांना दोष देतात, नेग्लिजन्स. एकदा मारतात, घटना करतात ना आपण. तर आम्ही का त्यातून सुटलो माहिती आहे का, की आमचे जे आम्ही 2 जण आणि आमचे कार्यकर्ते राऊंड द क्लॉक त्याची काळजी करायची. तर नातेवाईक तर पाहिजे. त्याच पेशंट अशुद्ध बेशुद्ध असेल किंवा तो आजारी आहे, पण की हे किती त्याची काळजी करतात ते. आणि तरी तो मेला. तर मग तर ते म्हणायचे, डॉक्टर साहेब आमचं नशीब खोटं. तुम्ही तर प्रयत्न केले, आम्ही पाहिले. मग आणखी माणसं बोलवायची आणि त्याला खाटीवर टाकून डेड बॉडी न्यायची. पण असं कोणी असं रिवॉल्ट नाही केला फारसा. म्हणजे प्रतिक्रिया नाही दिली. अप्रोच हे सुद्धा म्हणजे आम्हाला स्वतःला असं वाटायचं की हा जगला पाहिजे. बरोबर. नातेवाईकांपेक्षा जास्त आम्हाला जास्त काळजी. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला कुठे चूक करायला काही स्कोपच नव्हता. नाही, खूप टेन्शन असायचं सिरियस पेशंट आले तर. पण पहिल्यांदा जसं तुम्ही अॅनास्थेशिया दिला असेल तर अॅनास्थेशिया देण्यातही बरेच कॉम्प्लिकेशन्स होतात, असं आजकाल बरंच ऐकायला येतं. तर तिथे कोणत्याही सुविधा नसताना वीज नसल्यामुळे अॅनास्थेशिया मशीन नव्हते आमच्याकडे. बरेचसे म्हणजे मग लोकल अॅनास्थेशिया जो काही देता येईल तेवढ्या ह्याच्यावरती आम्ही भागवायचो. त्याच्याबरोबर काही म्हणजे पेन किलर वगैरे देऊन त्यांचं करायचो जे काय करायचं असेल ते. पण आम्ही 22 वर्ष विदाऊट इलेक्ट्रिसिटी सगळं काम करत होतो. मग त्याच्यानंतर बाकी सगळ्या सुविधा सुरू झाल्या. मग पॅथॉलॉजी लॅब आम्ही सुरू केली. हळूहळू सगळं म्हणजे तसं डोनेशनही पाहिजे होतं, कारण या गोष्टी आणायला पैसा भरपूर लागतो आणि तो काही संस्थेकडे एवढा नव्हता तेव्हा. त्यामुळे आम्ही वाट पाहायचो कोणीतरी डोनर आला तर हळूहळू आपलं काम वाढवूया. पण हे सगळं करताना जसं सुविधा नसल्या की इनोव्हेशन येतं. तर त्याच्यातलं पहिलं जे इनोव्हेशन तुम्ही केलं असेल की आपल्याकडे काही सुविधा नाही पण करायचं तर आहे, रिझल्ट द्यायचा आहे, तर ते कोणतं होतं? आता फ्रॅक्चर झालेली पेशंट आला समजा, तर बाहेरून का फक्त सूज दिसते. ते एक्सरे काढल्यानंतरच कळतं कुठे तुटलाय. लक्षात आलं का? आपल्याकडे एक्सरे नसणारच. फॉर एक्झाम्पल हात तुटला आहे तर इथे सूज आहे, पण तो ऍक्च्युअल फ्रॅक्चर आहे की नाही कसं कळणार? करेक्ट. तर मग खाली आणि वरती धरायचं आणि असं उलटं फेकायचं. हाडावर हाड तुटलं की घासलं तर फ्रिक्शन समजतं आपल्याला. डायग्नोसिस कन्फर्म व्हायचं, पण ते खूप पेनफुल असतं. पण त्यांची सहनशक्ती इतकी प्रचंड होती की ते हुकच करत नव्हते. पण आम्ही डायग्नोसिससाठी याचा वापर केला त्यांच्या सहनशक्तीचा. आणि मग फ्रॅक्चर आहे म्हटलं, मग प्लास्टर ऑफ पॅरिस त्याला बांधलं की महिन्याभरात बरा झाला. हे इनोव्हेशन. आता काही कानामध्ये काही आता फॉरेन बॉडी असते किंवा मग एकदा त्याने एका छर्रा टाकला होता कानात. खेळता खेळता लहान मुलं टाकतात ना, काही आपल्या नाकात घाल कानात घाल काहीतरी करत असतात. तर आता कसा काढायचा तो छर्रा आमच्याकडे? पण आमच्या बाबांना कोणीतरी मॅग्नेट दिलं होतं. मॅग्नेट थेरपी माहिती आहे? बाबांना नेहमी पाठदुखी हे ते असतात तर त्याच्यासाठी पॉवरफुल मॅग्नेट असतं. तर मला कल्पना सुचली, छर्रा लोखंडी आहे, एक छोटासा स्क्रूड्रायव्हर त्याच्या टाकला कानात हलक्या हाताने, मागून मॅग्नेट लावल्यावर एका सेकंदात तो पटकन बाहेर आला. नंतर तिथे घड्याळ दुरुस्त करायसाठी माझ्याकडे लेन्स होता. तो घड्याळाकडे लेन्स असत डोळ्यात लावून. आता डोळ्यामध्ये फॉरेन बॉडी गेली, इतकं बारीक खडा गेला बारीक, तर ते असं दुसऱ्या डोळ्यात दिसत नाही. मग ते डोळ्यात लावून असं पाहायला की त्याची मॅग्निफाईड होतो तो.
मग निडल सिरीज स्लेबवर सरलेच करायची आणि हलक्या हाताने तो खडा बाहेर फॉरेन बॉडी ज्याला म्हणतात आणि मग औषध टाकून दिलं की त्याचा डोळा वाचायचा. अच्छा. असं अनेक करावं लागलं आम्हाला की सगळ्यात वाईट इनोव्हेशन हे होतं की बाळंतिणी घरी बाळंतिणी त्यांच्या ट्रेडिशनल मेथडने व्हायचं, नाही झाली तर आपल्याकडे यायचं. मग आम्ही ते शिकलो फॉरसेप कसा लावायचा. इथे नव्हतं शिकलो आम्ही कारण आम्हाला इंटरेस्ट नव्हता. तिथे आता ते झालं ते करून बाळ बाहेर आलं आम्हाला समाधान. एखाद्या वेळेस बाळाचं डोकं मोठं तर मग काय करायचं, त्याला सिझेरियन लागतं. ते सिझेरियन आम्ही दोघं करणं शक्य नाही, काहीच नव्हतं तिथे. इकडे पाठवणं शक्य नव्हतं शहरात. एक तर त्यांच्याकडे पैसे नाहीत, कपडे नाहीत, भाषा नाहीत आणि ट्रान्सपोर्ट नाही. बाहेर शहरात जाणं इम्पॉसिबल. मग वापस करणं एथिकल होतं. मी काही गायनेकॉलॉजिस्ट नाही, तू वापस घेऊन जा. पूर्वीच्या काळी काय करायचे, हे इनोव्हेशन वाईट इनोव्हेशन आहे. पूर्वीच्या काळी सिझेरियनचा शोध लागला नव्हता तेव्हा बाळ कापून काढायचं म्हणजे आईला एक परत संधी मिळावी. मग ते आम्ही पर्याय त्यांना सांगितला. आम्ही मेडिकलच्या शिक्षणात शिकलो होतो की पूर्वी काय करायचे एका पिरियडमध्ये शिकवलं होतं. मग ते आम्ही अप्लाय केलं. पण ते कठीण असतं, ब्लाइंड प्रोसिजर आहे. कापून काढायचं, टेन्शन राहायचं. पण मग ते असं केलं, एखादं करावं लागायचं वर्षात. मग त्या बाईला नंतरही समजावून सांगायचे की पुढच्या वेळेला तू आधीपासून चेकअपला येत जा म्हणजे आपल्याला आधीच प्रॉब्लेम कळेल काय याचा, मग त्याला त्याप्रमाणे ट्रीटमेंट देता येईल. पण मग हे आई वडिलांना सांगून नवऱ्याला सांगून करायचं. मग त्यांचा होकार कसा मिळायचा, आपल्या शहरात कोणी कल्पना तरी करेल का बाळाला कापून काढून. ते म्हणायचे डॉक्टर साहेब तुम्हाला योग्य वाटेल तर करा. ते आश्चर्य वाटायचं आम्हाला की ह्यांना बाळ कापून करतो म्हटलं तरी ऑब्जेक्शन नाही घेतलं. म्हणजे पोट कापून बाळ काढायचं किती सोपं नाही, आम्हालाच कठीण जायचं. पण त्यांना म्हणायचं ठीक आहे तुम्हाला जे काय. याचं कारण हे होतं की बाई एकतर खूप कुपोषित आहे, म्हणजे बारीक. त्याच्यानंतर बाळ झालं नॉर्मल बाळ जिवंत आणि आईला दूध नाही तर ते 2-3 दिवसांनी मारायचं. अच्छा. हे थोडंसं आधी मिळलं त्यांच्या दृष्टीने. परत दुसऱ्यासाठी मग जेव्हा होईल कन्सेप्शन तेव्हा मग ही समजावून सांगायची त्यांना की यावेळेला तुम्ही काळजी घ्या आणि रेग्युलर चेकअपला या. आणि अशा काही जणांची परत डिलिव्हरी हिनीच केली. ते एक आमचा गिल्ट कमी व्हायचा, म्हणजे समाधान होतं. त्याच्याबरोबर आपला एक अपराधीपणे जाणीव असते की आपण काही आपल्याकडे सुविधा नसल्यामुळे ते आपल्याला करावं लागलं. इनोव्हेशनच आहे पण ते वाईट आहे. हो, पण यातनं म्हणजे तुम्ही हेल्थ केअर बद्दलचा अवेअरनेस सुद्धा क्रिएट केला. म्हणजे कारण त्याला काही ऑप्शन नव्हतं, साईड बाय साईड तुम्हाला हे करणं आवश्यक होतं. नाही म्हणणं परफेक्टली एथिकल होतं. पण आपण त्या विश्वासावर लोक लांबून आणतात, खाटीवर टाकून आणतात. आणि तुम्ही नाही म्हटल्यावर त्यांच्या मनाचा विचार केला तर काय वाटेल. आणि मग कसंही वाटलं की यांना बाकी नुसतं औषध देऊन कोणाची प्रगती होत नाही. आपण फुकट औषध दिले तरी आपण सांगतो की हे औषध जेवण झाल्यावर घे, पण त्यांच्या घरात खायलाच काही नसेल तर ते औषध घेऊन काही फायदा होत नाही त्याला. तर मग यांना शेती कशी करायची हे शिकवलं पाहिजे पहिल्यांदा. मग आम्ही काय केलं की लहान लहान प्लॉट्स त्यांच्या शेतामध्ये नेऊन करून दाखवले की आता त्याच पद्धतीने जर तुम्ही शेती केली, हे कारण ते नुसते फेकून द्यायचे नेऊन आणि येईल ते उत्पन्न बाकी निगा काही राखली जायची नाही पिकांची. मग आम्ही असं ठरवलं की यांना शिकवली पाहिजे शेती कशी करायची आणि ते डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट त्यांच्या शेतामध्ये नेऊन करून दाखवायचे आणि कम्पॅरिझन करा तुम्ही की तुमचं उत्पन्न किती येतं तेवढ्याच एरियामध्ये आणि आमच्या त्या पद्धतीने लावलं तर किती उत्पन्न येतं. खतं वाटली त्यांना, मग वेगवेगळे बियाणे पुरवले त्यांना. भाज्या फारशा काही माहीतच नव्हत्या, एक कोहळे भोपळे सोडले तर काही भाज्या त्यांच्याकडे नव्हत्यात. मग सगळ्या भाज्यांचं बी आम्ही त्यांना छोटे छोटे पॅकेटं करून द्यायचो. तुम्ही घराच्या मागे लावा, तुमच्या घराच्या मागे थोडीफार जागा असते तिथे ढोरं तुम्ही सोडून देता, बांधून ठेवता, त्या ठिकाणी लावा म्हणजे चांगलं पीक येईल. तर मग त्यांनी ते आणि लावायला सुरुवात केली आणि त्यांच्या लक्षात आलं आणि मग ते म्हणाले पण आम्ही याचं इतकं जास्ती होत आहे तर करायचं काय. म्हटलं तुम्ही आमच्याकडे आणून द्या. आपण तेव्हा शाळा सुरू केली होती त्यामुळे बरेच लोक होते आपल्याकडे आणि आता तर हळूहळू आता आपले मोठं 1000 लोकांचं कुटुंब झालं आहे. आपल्याला रोजच भाजी लागते कितीतरी. तर सगळे लोक हेडलोडनी आपल्याकडे रविवारी आणि बुधवारी भाजी घेऊन येतात आणि आपण जेवढा बाजारभाव असतो त्या बाजारभावाने त्यांच्याकडनं ती भाजी घेतो. त्यामुळे त्यांचं उत्पन्न पण वाढलं आणि त्यांना शेती कशी करावी हे समजलं. फळभाज्या नंतर फळांची झाडं वगैरे हे पण आपण त्यांना लावायला शिकवलं. आता लोक चांगल्या पद्धतीने शेती करतायत त्यामुळे जर असं
न्यूट्रिशनही सुधारलं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती पण चांगली झाली. म्हणजे आजकाल जे म्हणतात की वोल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच, तसा वोल ऑफ सोसायटी अप्रोच हो. होता. म्हणजे म्हणजे त्यांचा त्यांची- हेल्थ केअर आलं, एज्युकेशन आलं, इनोव्हेशन आलं. प्लॅनिंग नसताना हां. आम्ही दोघं डॉक्टर होतो तर आपला दवाखाना सुरू केला. मग लक्षात आलं की कुपोषण प्रॉब्लेम आहे आणि मग आम्ही सांगायचं जेवण जवळ गोळ्या खा, मी खायला अन्न नाही. मग हे म्हणतो म्हणून आपण त्यांना शेती कशी करायची, भाजीपाला कसा पिकवायचा, एकातून एक कसं आपले कार्यकर्ते होते सगळे. ते साधा आपला भाजीपाला शिकवायला तुम्हाला काही कृषी तज्ज्ञ पाहिजे असं नाही. आणि सगळेजण आनंदात राहिलेले होते, त्यामुळे त्यांना आपल्या इथे शेती आनंदात ऑलरेडी होतीच, त्यामुळे बरीचशी माहिती असते. साधारण जो माणूस शेतीमध्ये काम करतो त्याला थोडीफार माहिती असते. ते हळूहळू मग समजायला लागलं आपण कशी करायची शेती ते. पण आता लक्षात आलं की अज्ञान खूप आहे, शिक्षणच नव्हतं. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ज्या योजना सरकारी होत्या त्यांच्यामध्ये एकही पोचली नाही. पण अनफॉर्च्युनेटली त्याचा पैसा खर्च व्हायचा तर मधल्यामध्ये काय व्हायचं. तर शिक्षण नाही म्हणून त्यांना त्याच्या राईट्सबद्दल माहिती नाही, हक्कांची जाणीव. म्हणून 2.5 वर्षांनी आपण शाळा सुरू करायचा प्रयत्न केला. परत लोकांचा विरोध केला की आमची मुलं तुम्ही परत नाही करणार, किंवा जंगलातून जाताना वन्य प्राणी हल्ला केला जबाबदार कोण वगैरे. आमचे सगळे कार्यकर्ते म्हणाले की तुम्ही दवाखान्यात यायला इतका उशीर लावला आणि आता हजारोच्या संख्येने येत आहे, तर एक संधी परत आम्हाला द्या. तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला हे शिक्षण आवडलं तर घेऊन जा, की असं आपण बांधून तोच ठेवणार आहे. त्याचे 25 मुलं दिली त्याने नाईलाजाने, त्यातले काही 8-10 पळून गेले. ते डिसिप्लिन आलेच नाही आवडलं. तर ते 15 होते, त्यांनी व्यवस्थित शिक्षण घेतलं पहिल्या वर्गाचं. मग ते दुसऱ्या वर्षी ते गावागावात फिरले. 2 वर्षानंतर शिक्षणाचं महत्त्व पालकांना पटलं. आपल्या शाळेमध्ये रीड लागायची पालकांची, आमच्या मुलामुलींना घ्या म्हणून. अशी शाळा ज्याला रेकॉग्निशन नाही, शाळेला मान्यता नव्हती, ट्रेन टीचर नाही कोणी, पण आपण असं कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर आपण सुरू केलं. म्हणजे कुठल्याही याला आपण आधी प्लॅनिंग करा, पैसे आणा, मग काम सुरू करा. आमचं उलट होतं, आधी काम सुरू करा मग वाट पहा. पैसे येण्याची अपोजिट होतं. आज किती विद्यार्थी आहेत तिथे? पहिल्यांदा 25च होते, 25 पैकी 15च राहिले, 10 पळून गेले. नंतर दुसऱ्या वर्षी हे जे 15 होते ना, यांनी आपल्या भावांना बहिणींना थोडंसं कन्व्हिन्स केलं. आईबापांनाही कन्व्हिन्स केलं, छान होतं, जेवायला मिळतं 2 वेळेला, काही म्हणजे घरी खायला तसं हेच होते, वांदेच होते. एक तोंड कमी झालं तर नंतर आईबापांनाही बरं वाटायला लागलं. त्यामुळे मग त्यांना मुलांना आणि काहीतरी असंही वाटलं की आपल्याला काहीतरी वेगळं शिकवतात. आपलं जे आधीचं लाईफ होतं, जंगलात हिंडायचं, पक्षी मारायचे, शिकार करायची, काय मिळालं कंदमुळं ते खायचे, त्यापेक्षा हे लाईफ काहीतरी वेगळं आणि नवीन काहीतरी शिकवत आहेत की जे आपल्या आईबापांना माहीत नाही, कोणाला आपल्या घरातल्या माहीतच नाही, ते गोष्टी आपल्याला कळत आहेत. तेव्हा काहीतरी याच्यात फायदा असला पाहिजे हे त्या मुलांना कळलं. त्यामुळे मुलांनी आपल्या भाऊ बहीण शेजारचे पादर्शांना गोळा केलं आणि दुसऱ्या वर्षी 30 मुलं आली 25च्या ऐवजी. आणि मग हे आधीचे 15 आणि 45 झाले. 2 वर्षानंतर मग आईबापांनाही पटलं महत्त्व की काहीतरी वेगळं आहे यांचं हे शिक्षण म्हणजे. आणि मग त्यांनी पण आपली मुलं पाठवायला सुरुवात केली की पण नंतर 3-4 वर्षानंतर तर आपण 50च मुलं दरवर्षी घेतो, त्याच्यासाठी 300-300, 400-400 पालक यायला लागले. म्हणजे आम्हालाच कठीण होऊन गेलं की कुठला घ्यायचा. आम्ही फर्स्ट कम फर्स्ट असं घ्यायचो, म्हणजे असं काही एक्झाम वगैरे काही घेत नव्हतो. जो पहिले येईल त्याला घ्या. आणि त्यातल्या त्यात हे पाहिजे की प्रत्येक गावाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. नाही तर एकाच गावातली मुलं शिकून राहिली शेजारची, असं नको व्हायला. पण प्रत्येक खेड्यातली तिथल्या 2-3 मुलं 2-3 मुलं अशी घ्यायची. असे म्हणजे आजूबाजूची जी 50-60 खेडी होती त्या खेड्यातनं सगळ्यांना रिप्रेझेंटेटिव्ह मिळावं असा आम्ही प्रयत्न करत होतो. आणि मग पाहता पाहता ही मुलं 7वीपर्यंत गेली, मुलांची संख्या वाढली. आमच्याकडे फंडिंग काहीच नाही, 0. आता काय करावं हा विचार होता की आता वाढवू नये पुढे, कारण तेव्हा 280 मुलं ऑलरेडी झाली होती. आणि त्याच्यानंतर वाढवलं होतं, आणखीन एक वर्ग वाढत जाईल, तसं संख्या वाढत जाईल, आपल्याला खर्च परवडणार नाही. तर मग काय करावं म्हटलं, 7वीपर्यंत बंद करून टाकू शाळा. 7वीपर्यंत ठेवा, तुम्ही बाहेर जा कुठे शिकायला जायचं ते. आहेरी अलापल्ली त्या भागामध्ये शाळा होत्या. म्हटलं तुम्ही पुढे जाऊ शकता शिकायला, ज्यांना शिकायचं आहे त्यांनी. मग काही मुलं गेली पुढे शिकायला, काही मुलं आपल्या शेतीला लागली परत. आणि त्यातले 2-3 आम्ही असं ठरवलं की जे काय हुशार मुलं असतील 2-3 की खरंच त्यांना शिकायची इच्छा आहे म्हणजे त्यांना ब्रेन पण चांगलं आहे, अशा मुलांना आम्ही निवडलं. आणि 3 मुलं आम्ही आपलं सोमनाथ नावाचा प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी त्यांना पुढचे वर्ग शिकायला पाठवलं.
पाहिन कुठली नोकरी मिळाली, तर त्याला तिथे मग फॉरेस्ट गार्डची नोकरी मिळाली. कारण तो 12वी झाला होता, तेवढं कोणी नव्हतं शिकलेलं त्या भागात. आणि आदिवासींसाठी ज्या हे असतात जागा राखीव, त्या राखीव जागेतनं त्याला मिळून गेली. नंतर मग दुसरा मुलगा म्हणाला की मला शिकवायला आवडतं मुलांना, मी शिक्षक होतो. अनट्रेन टीचरमध्ये त्याचाही नंबर लागून गेला आणि त्याला पण नोकरी मिळाली. पण तिसरा जो होता तो म्हणाला की मला आणखीन पुढे शिकायचं आहे आणि मला मेडिकलला जायचं आहे, तुमच्यासारखं डॉक्टर व्हायचं आहे. आम्ही म्हटलं की पहा इतकी वर्ष लागतात, आम्ही काही हे नाही, पण तुला शिकायची इच्छा आहे तर खूप आनंद आहे. त्यांनी मग मेडिकलला अप्लाय केला आणि त्यांच्या कोट्यामधनं आदिवासींच्या त्याला मेडिकलला ॲडमिशन मिळाली आणि तो MD गायनिकहून बाहेर पडला. तर त्यामुळे सगळ्यांना असं आणि त्यानंतर मग त्याला चांगलं म्हणजे स्टेटस चांगलं झालं. त्याला तो त्याच भागामध्ये परत आला, ही मोठी गोष्ट आहे. काही दिवस त्यांनी इथे मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर वगैरे म्हणून अनुभव घेतला आणि त्यांनी नंतर ठरवलं की आपण आपल्याच एरियात जाऊन आपल्याच लोकांसाठी काम करायचं. तर आहे आलापल्ली म्हणून जे गाव आहे त्या ठिकाणी RH आहे, त्या RH मध्ये तो आज मुख्य म्हणून काम करतो आहे आणि तो दीपस्तंभासारखा झाला त्यामुळे सगळ्यांना. आणि तो शिकला त्यामुळे त्यांनी आपल्या बहिणींना शिकायला पाठवलं, आपल्या भावाच्या मुलांना शिकायला पाठवलं. शिक्षणाचं आपोआपच लोकांमध्ये हे झालं, जागृती आली की शिकल्यामुळे काय फायदा होतो. कारण त्याची आर्थिक परिस्थिती एकदम सुधारली, पगार भरपूर मिळतो तसा ना. आणि आपल्या या लोकांचं महिन्याला उत्पन्न काहीच नसायचं, जे काय पिकेल तेवढंच उत्पन्न ना. त्यामुळे त्यांना ते दीपस्तंभासारखा झाला की आपल्या मुलांनी पण शिकलं पाहिजे आणि त्यांनाही असं चांगलं आयुष्य पुढे जगता यायला पाहिजे असं त्यांना सगळ्या पालकांना वाटायला लागलं. त्यामुळे शिक्षणाबद्दल अवेअरनेस खूप आला. आज आता बहुतेक सगळ्या घरातली सगळी मुलं जवळजवळ शिकत आहेत. म्हणजे आता मोठा फायदा झाला. तुम्ही तुमच्या प्रकल्पातून फक्त आरोग्यविषयक जागृतीच केली नाही, तर एक डॉक्टर सुद्धा घडवला. हो. त्या डॉक्टरचं नाव कन्ना मडावी. डॉक्टर कन्ना मडावी. त्याच्यानंतर आता झालं काय झालं की सगळ्या एरियात त्याचं नाव झालं. हो. की आपल्यासारख्याच आदिवासी घरातून हा ज्यांच्या अंगावर कपडे नव्हते, खायला अन्न नव्हतं पुरेसं, संधी मिळाली तर तो डायरेक्ट MD. पण एवढं करूनही तो मुंबईला त्याच्याऐवजी तो अहेरीला आला आणि तिथे ग्रामीण रुग्णालय होतं. आता तो रिटायर व्हायला आला पण अजूनही त्याने जिल्हा सोडला नाही. त्याच्यामुळे इतरांना प्रेरणा मिळाली. म्हणजे कमिटमेंट सुद्धा त्यांच्यामध्ये आहे. शिक्षणाबद्दलची जागृती ती अशा उदाहरणामुळे होतं, बरोबर. भाषणं देण्यापेक्षा. त्याच्यामध्ये रिझल्ट समोर होते, डोळ्यापुढे आहेत ना त्यांच्या. म्हणजे खूप असं पालकांना वाटतं की आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. आपलं हळूहळू मग ते एकदा जिचकार आले ते योगायोगाने, तेव्हा आपल्या शाळेला मान्यता मिळाली. तोपर्यंत 10 वर्ष मान्यता नव्हती. आणि मग ते जिचकारांना ते लक्षात आलं की एवढी मोठी शाळा चालू आहे इथे, सरकारची काही मदत नाही, मान्यता नाही. ते मग मंत्री होते त्यावेळेला 1986ला, पण 76ला शाळा सुरू केली. 86ला ते हेलिकॉप्टरने आले आणि ते बघितल्यावर त्यांना खरोखरच खूप रिअलायझेशन आलं की मी मंत्री आणि शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, मुंबईवरून तुम्हाला मान्यता मिळवून देतो. मग आता आपली मान्यता प्राप्त तेव्हा नंतर झाली आणि मग काय झाली, जास्त एक्सपान्शन करू शकलो आपण. मुलं मुली वाढलेत आणि व्हॉलेंटियर्स येत होते. त्यातले काही सरकारी पोस्टला त्यांच्या याच्या नियमाप्रमाणे, काही स्वयंसेवक म्हणून. तसं करता करता आमची मुलं तिथे शिकायला लागली. अनिकेत, दिगंत आधी मोठा, अनिकेत नंतरच्या शिक्षणासाठी आनंदवनात आले. दिगंत डॉक्टर झाला आणि 98 साली आपल्या संस्थेला 25 वर्ष झाले होते. बाबांनाही बोलवलं होतं की आपण एक इन्फॉर्मल एक असं रजत जयंती महोत्सव करूया. हाताने पत्र पाठवून आपण निमंत्रण पाठवलं. 300 लोक आले होते 12 आणि लोकल आदिवासी. तेव्हा यांनी MBBSची परीक्षा दिली होती आणि बाबांच्या खोलीत जाऊन तो म्हणाला की बाबा माझं शिक्षण आता पूर्ण होते, माझी इच्छा आहे की आईबाबाच्या कामात सहभागी व्हावं. तरी बाबाच्या डोळ्यात पाणी आलं की आपण काही न सांगता न मागता तिसरी पिढी अशा गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात शहरात शिक्षण घेऊन वापस येते म्हटल्यावर बाबा खूपच ओव्हरवेल्म झाले. ते म्हणाले पण तू आता माझ्या एकट्याला सांगून काही फायदा नाही, संध्याकाळी सभा आहे आपला रजत जयंतीचा कार्यक्रम, तेव्हा सगळ्या लोकांपुढे जाहीर कर. बाबा जुन्या पिढीतले होते की पब्लिक कमिटमेंट पाळायला पाहिजे, असा एक त्याचा समज किंवा गैरसमज होता. तर त्याला संध्याकाळी त्याच्याकडून वदवून घेतलं आणि ते त्याने पाळलं. जसं शिक्षण पूर्ण झाल्यावर तो आला परत. मग अनिकेत पॉलिटेक्निक घेतला, तो इंजिनिअरिंग झाला, तो म्हणाला की मी पण परत येतो. तर असं मग तो शाळेची जबाबदारी त्याच्याकडे. असं करता करता मग याचे पार्टनर, ते आमचं एक भाग्य आहे म्हणतो की दिगंत काही स्वतःचं लग्न करू शकला नाही. म्हणजे
गमतीने म्हणतो आमच्या इतका हुशार नव्हता आणि आईच्या मागे लागला तो की तू मला डॉक्टर मुलगी शोधून दे. मॅरेज ब्युरोने मी खूप प्रयत्न केले आणि कोणी यायला तयार नाही. गडचिरोली जिल्हा म्हटलं की ते दुर्गम आणि नंतर नक्षलवाद्याचा प्रसिद्ध झाला. कोणी आपल्या मुलीला पाठवायला तयार नाही. 2 वर्ष पत्रव्यवहार झाला. पण एक दिवस गोव्याहून फोन आला की माझ्या मुलीने ते प्रोफाईल वाचलेलं आहे, तिची तयारी आहे. आम्ही काही फारसं एक्साइट झालो नाही. म्हटलं गोवा इतकं लांब आहे, ती कशी काही राहील. आमच्या मित्रांनी सजेस्ट केलं की दोघांना भेटू द्या, पुण्याला भेटू द्या. ते दोघे स्वतंत्रपणे पुण्याला गेले. हा इथून गेला, ती गोव्याहून आली. 24 तासात त्यांचे विचार जुळले आणि मग त्याचं 2003 लग्न झालं. आणि आमच्या सुदैवाने ती नुसती MBBS नाही, ती गायनेकोलॉजिस्ट आहे. आणि मग त्याच्यानंतर मी मग सांगितलं होतं की ते कधीतरी आपल्याला ते बाळ कापूर त्याला डिस्ट्रिक्टची सर्जरी करायला लागायची ना. आम्ही काही स्पेशालिस्ट नव्हतो. पण ते लग्न झाल्यापासून म्हणजे 2003 पासून अशी जर अडलेली बाळंतीण आली तर ही अनस्थिशा देते आणि ती सिझेरियन करते. ते दोघांचे जीव असतो. असं कसं म्हणजे असं घडत आलंय हा विदाऊट प्लॅनिंग. आणि मग हळूहळू ते दोघांनी ते दवाखान्याची संपूर्ण जबाबदारी उचलली. आमचा छोटा दवाखाना होता, वीज आली आता, त्याच्यामुळे उपकरणं आली. पण म्हणाल त्याचा चांगला दवाखाना बांधूया आपण म्हणून त्यांनी 50 बेडचं मॉडर्न हॉस्पिटल जनतेच्या मदतीतून शंकर महादेवने एक इथे कार्यक्रम केला होता. मोठे 1.25 कोटी रुपये नागपुरातून आले. त्याच्या पैशातून ती हॉस्पिटलची बिल्डिंग तयार करायला घेतली. इतरांनी मदत केली. असं करता करता एक मॉडर्न 50 बेडचं हॉस्पिटल त्या दोघांनी त्याची जबाबदारी घेतली आहे. अनिकेत प्रेमविवाह आहे. एक व्हिजिटिंग भेटायला आली होती पुण्याहून मुलगी. तिलाही वाटलं आपण काही काम करावं. ती MA पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आहे. तर त्याने त्यांचं लग्न झालं. हळूहळू आमच्याबरोबर काम करताना ते शाळेचे त्यांचं जे पॅशन बघितलं. म्हणजे आमच्या सुना अशा विजनरी आहेत, त्यांना दूरदृष्टी आहे. मग तिने शाळेची जबाबदारी घेतली. म्हणजे मोठी सुना हिने दवाखान्याची जबाबदारी. तर असे 2 आपल्याकडे मेन प्रकल्प आहेत, एज्युकेशन आणि हेल्थ. तर ते हेल्थमध्ये हिने मग सब सेंटर्स काढले आहेत. सगळ्या बायकांना इतक्या लांब येऊन चेक इन करण्यापेक्षा पॅरामेडिकल्स तिथे ठेवले आहेत. मग त्यांनी फॉलोअप करायचं, नाही जमलं तर इकडे पाठवायचं. 6 ठिकाणी आपल्या इंटिरियरमध्ये आहेत. हिने शाळेमध्ये मग आणखी इनोव्हेशन करावं. आपल्याकडे तर नॉर्मल फॉर्मल एज्युकेशन चालूच होतं. त्याच्यामध्ये स्पोर्ट्ससाठी आपल्याकडे कोच मिळाला. एकदा नॅशनलला गोल्ड मेडलिस्ट तयार केले आपल्या आदिवासी मुलं. खेलो इंडिया सिलेक्शन आहे. तसं नंतर नीटचे क्लासेस सुरू केले. तर शिकवायला तर तुम्हाला ग्रॅज्युएट पाहिजे. आजकाल याच्यावर फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर अपील करता येते. तर समाजामध्ये आणि माझा सांगण्याचा उद्देश आहे की अजूनही समाजामध्ये तरुण पिढीमध्ये सगळेजण जागृत आहे. आपण काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी. तर असे तरुण मुलं नीटचे क्लासेस घ्यायला हेमल कशाला येतात? 1 किंवा 2 किंवा 5 वर्षासाठी. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी शिकवायला पाहिजे ना, तरच तुम्ही पुढे जा. आणि शहरामध्ये त्याला लाखो रुपये लागतात. आयलनचे क्लासेस आहे, अमुक तमुक खूप आहेत आहे ना. तिथे जे अशीच मुलं निवडले, मुलं मुली 25 मुलं निवडते ती की ज्यांना शिक्षणाची आवड आहे पण आई वडिलांकडे पैसा न्यायची बा. मग ते मुलांना घेऊन हे मुलं शिकवतात व्हॉलंटियर्स. आणि त्याच्यात याच वर्षीच उदाहरण देत झालं. म्हणजे 25 मध्ये जो रिझल्ट लागला त्याच्यात दोघांना डायरेक्ट मेडिकल कॉलेजला विश्वाला, BJ मेडिकल कॉलेज, दुसरे औरंगाबाद मेडिकल कॉलेज. 4 जणांना डेंटल कॉलेजला माझा. आणि 4 मुली आहेत त्या BSc नर्सिंगला आणि एक BSc फिजिओथेरपीला नागपूर मेडिकलला. तर 25 मध्ये 11 मुलं नीटमुळे या क्षेत्रात त्यांना संधी मिळाली आहे. तर सगळ्याचा आनंद झाला की आपल्या प्रयत्नाचं फळ मिळते. इतकी कॉम्पिटिशन आहे बाहेर. त्याच्यामध्ये यांनी किती इमानदारीने शिकवलं असणार आणि त्यांनी अभ्यासही खूप केला. म्युच्युअल आहे, नुसती संधी देऊन होत नाही. तर त्याचा तुम्ही उपयोग पण करून घेतला पाहिजे. दोन्ही सुना यांनी त्याचं एक्सपान्शन केलं. आणि जसं एक्सपान्शन केलं असं बघितलं आम्ही हळूहळू त्यातून निवृत्त होत गेलो. त्यांचा आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्यांच्यावर पडू नये अशी काळजी घेतो आम्ही. आणि आणखीन म्हणजे आमच्याकडे एक आर्टिस्ट मुलगी आली. तर तिच्या थ्रू यांनी आता ह्याचे क्लासेस सुरू केले. ड्रॉइंग, आपल्या ह्याचे पेंटिंग, ड्रॉइंग वगैरे आर्ट्स क्लासेस सुरू केले.
तर ती मुलगी आपल्या शाळेतल्या मुलांना ज्यांना इंटरेस्ट आहे ड्रॉइंगमध्ये त्यांना तर शिकवतेच, पण आजूबाजूच्या सगळ्या शाळांमधली जी मुलं आहेत की ज्यांना ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यांचं ड्रॉइंग चांगलं आहे त्या मुलांना दर शनिवार रविवार घेऊन यायचं आणि त्यांचे क्लासेस घेऊन त्यांना शिकवायचं. यावर्षी तिने 300 मुलांना एलिमेंटरीला बसवलं आणि काहीतरी 50 एक मुलं याला बसवले इंटरमिडिएटला. तर 100% रिझल्ट आहे, जेवढे बसले तेवढे. अरे वा. आणि का आता ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ ह्याच्यासाठी असते, त्याच्यासाठी पण म्हणजे मुलांना 11 मुलांना ती परीक्षेला बसवणार आहे की त्यांना ॲडमिशन मिळावी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये कुठे तरी आर्टच्या कॉलेजमध्ये. चांगलं आहे. तर असं खूप नवीन- क्षेत्रामध्ये त्यांना नवीन नवीन म्हणजे सगळं हे सुरू खरं आहे. म्हणजे सौभाग्य आहे खरं की बाबांनी काम केलं, ताईंनी साथ दिली. त्या नागपूरच्याच होत्या कारण आणि विकास आणि मी आनंदवची जबाबदारी विकास आणि त्यांची पत्नी पण डॉक्टर आहेत आणि त्यांची मुलं आता सगळी जबाबदारी. हे मला कशाला आम्ही दोघं होतो. आम्ही तर अगदी म्हणजे तसे इंट्रोवर्ट आहोत. म्हणजे कुठे बाहेर जायचं या मीडियाचा फारच मला संकोच होतो समोर कॅमेरा. आता सवय झाली थोडीफार. पण आपल्या कामाचा हे गाभा आहे की सिम्प्लिसिटी. आपण आपलं असं आयुष्य जगावं, आदिवासींपेक्षा आपण कितीतरी चांगलं जीवन जगतोय. मग समोरचं संपन्नतेकडे बघायची गरज काय. आपल्याला समाधान करायचं तर आपल्या मनाची तयारी करून घ्यायची. आम्ही केली, आमच्या कार्यकर्त्यांनी तक्रार नाही केली. इथे फॅसिलिटीज नाही आहे. एक आपल्या संस्थेचं वैशिष्ट्य आहे की पहिल्या दिवसापासून कॉमन किचन आहे. जे काही कॉमन किचनमध्ये जे तयार होईल तेव्हा वरण भातच मिळायचं, दुसरं मिळतच नव्हतं. त्याची पण तक्रार नाही. आता वरण भात भाजी पोळी आहे, तर त्याची पण तक्रार नाही. पण सगळे एकत्र जेवतात. ती जी एक भावना आहे की एखाद्या 1000 लोकांचं कुटुंब तयार झालं. 600 मुलं, त्यांना शिकवणारे शिक्षक आहेत, दवाखान्यात 50 बेड पेशंट्स आहेत, त्यांचा स्टाफ आहे आणि 100-125 ॲनिमल्स आहेत ते आपल्या कुटुंबातलेच आहेत, वन्य प्राणी. तर अशा 1000 लोक आपल्या कुटुंबामध्ये रोज त्यांचा चरितार्थ चालतो आपल्याकडे कॉमन. पण तुम्ही वरण भाताचं म्हणालात तर तुम्हाला भात खावा लागला, त्याचं फार वाईटही वाटलं होतं सुरुवातीला. हा, तर तसं काय होतं की इथे सवय नव्हती आनंदवनात. आणि आता तिकडे गेल्यानंतर 6 महिने बंद राहायचं. पहिला पाऊस आला की नद्या भरायच्या. तर कढीक काही टिकत नाही, त्याला अळ्या पडतात. थोडीशी घेऊन जात होतो आम्ही, 2-4 दिवस पुरायचे, मग ते ठेवता येत नाही. वरण भात ठीक आहे, तांदूळ आणि डाळ घेऊन गेले, मग ते शिजवून खायचं. हा एक कॉम्प्रोमाइज होता. आणि मग हा कॉम्प्रोमाइज मग फिलॉसॉफी होती की ज्यांच्यासाठी आपण आलो त्यांच्याकडे वरण आणि भातही नाही. मुंग्याची चटणी खावी लागते, उंदीर मारून खातात, माकडं मारतात, मिळाले तर अस्वल कम्युनिटी हंटिंगमध्ये, म्हणजे एनिथिंग पोट भरायचं आहे तर जे. तर याच्यापेक्षा आपलं जीवन सुखी असं म्हटलं मग त्रास नाही झाला. असं मानसिकता तयार होऊन जाते ना. हां, तर हे असं इकडचे बघितल्यावर मग त्रास नाही झाला. मग आमचे कार्यकर्ते सुद्धा ते कधीच कोणी कधी तक्रार नाही केली. मोठी गोष्ट आहे म्हणजे ते शहरातलेच होते. आणि तुमचे जे बाकी प्रकल्प आहेत तर त्याच्यामध्ये जो आणखी एक तिसरा प्रकल्प आहे त्याची सुरुवात तुम्हाला मिळालेल्या युनिक फी पासून झाली. तर तुम्हाला पहिले हे पिल्लू मिळालं होतं, माकडाचं पिल्लू, हा फी म्हणून तुम्हाला दिली आणि तिथनं एका नवीन प्रकल्पाची सुरुवात झाली. ते करुणेतून झालं की आपल्याला माहिती नव्हतं हे काय खात असतील. आपण शहरात असतो तेव्हा कंदमुळ आणि शिकार, पण जेव्हा भूक असते तेव्हा ते शिकारी काय खात नाही हे तिथे गेल्यावर कळलं. म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी माकडाची शिकार करून ते चालले होते, जिवंत पिल्लू मेल्याला चिकटलेलं. तर मग राहुलने आम्हाला थांबवलं, त्यांना म्हणाले की हे पिल्लू आम्हाला द्या. ते म्हणाले आमचे मुलं उपाशी ते काय खाते. म्हणजे भूक काय असते त्याची पण इंटेन्सिटी कळली त्यावेळेला. त्यांना म्हटलं की त्यांना खायला आम्ही तांदूळ देऊ, त्याच्या बदल्यात हे असं बार्गेन करून आपण पिल्लू आणलं. आणि अशी आपली त्या वन्यप्राणी अनाथालयाला सुरुवात त्या माकडाच्या पिल्ल्यापासून. त्याला पावडरच्या दुधावर बॉटल फिडिंगनी मोठं केलं आणि कुत्र्याशी मैत्री झाली, कुत्र्याच्या पाठीवर बसून फिरायचं. मग लोकांना ते आश्चर्य वाटलं, ते कुत्रे आणि माकड शत्रू. मग आम्ही जसे दवाखान्यात यायला लागले त्यांना असं म्हटलं की तुम्ही पिल्लं मारू नका. आईला समजा मारलं की तुमची भूक भागली, पिल्लं आणून देऊ, त्याच्या बदल्यात आम्ही तो तांदूळ देऊ, त्याची तुमच्या पोरांची पण भूक भागेल. असं करत करत एक एक प्राणी येत गेला. मग हरणाचं पिल्लू आलं, मग अस्वलीची पिल्लं आलं, मग बिबट्या वाघ आपलं, नेगल आणि नेगली, मग लांडगे, तरस, सगळेच जे काही त्यांना जंगलात सापडलेले अनाथ प्राणी आपल्या
घरी आले आणि ते आपल्या घरच्या कुटुंबातले झाले. हम्म. म्हणजे त्या काळात काय होते, रस्ते नव्हते, हम्म. सिव्हिलाइज माणसं कोणी येत नव्हती. हम्म. तेव्हा एका वेळेला आमच्या घरी एक पॅन्थर, हम्म. बिबट्या, हम्म. एक अस्वल, 2 कुत्रे आपले, हम्म. एक रानरेडा होता आपल्याकडे. हम्म. आणि असे सगळे आम्ही फिरायला गेलो की आमच्या मागे जंगलात फिरायला यायचे, नदीपर्यंत रोज. असा कसला धोका नाही, त्यांना धोका नाही, ट्रॅफिक नव्हता, एकही व्हेकल नव्हतं. मग ते येऊन घरी येऊन आमच्याबरोबर मागे यायचे. तुम्ही ते जंगलात पळून जाऊ शकले तर पण ते काही गेले नाही, कारण त्यांना आईचं ट्रेनिंग नव्हतं. आईचा रोल आम्ही केला. जंगलामध्ये त्यांना सोडायचं तर आईचं ट्रेनिंग लागतं, शिकार कशी करायची किंवा कोणापासून बचाव कसा करायचा शिकवायला काही आई नव्हती, म्हणून ते आमच्याच मागे यायचे. मग शाळा झाली, मुलं यायला लागले म्हटलं तर त्यांना पिंजऱ्यात ठेवावं लागलं, की धोका नको म्हणून. पण आजही आपल्या या वन्यप्राणी अनाथालयामुळे आदिवासींमध्ये प्राण्यांबद्दल प्रेम निर्माण झालं. कारण 600 मुलं आपल्याकडे आहेत, त्यांचे पालक येतात, दवाखान्यात पेशंट येतात, ते यांचं बघतात नेचर कसं आहे. मग त्यांना जगण्याचा हक्क आहे हे त्यांना हळूहळू कळायला लागलं. तोपर्यंत आपण त्यांना शेती शिकवली, भाजीपाला कसा पिकवायचा, आणि शिक्षणामुळे नोकऱ्या मिळाल्या. मग आता उपजीविकेसाठी तुम्हाला शिकार करायची गरज नाही पडली. त्यामुळे आता शिकार कमी जवळजवळ बंद झाली, कारण आता शिक्षणामुळे त्यांच्यात जागृती आलेली आहे. पण जे काही प्राणी आहेत आपल्याकडे ते आपल्या कुटुंबातले म्हणूनच राहतात आहे. ते त्यांच्यासाठी अनफॉर्च्युनेट आहे, म्हणजे त्यांनी खरं जंगलात राहायला पाहिजे होतं. पण त्यावेळेला आपलीच चूक आहे की आपण त्यांना खायला अन्न नाही दिलं आदिवासींना. त्याचा कोणाचा दोष होता याच्यात? माणूस उपाशी कसं राहू शकेल? म्हणून मग ते शिकार करून जगायचे. मग त्यातले जर आपण पिल्लं वाचवली, त्या सरकारचं ऑब्जेक्शन होतं पहिले की हे तुम्ही वन्य प्राणी ठेवू शकत नाही. म्हटलं मलाही माहिती आहे हा कायदा तर आहेच हा, पण नसते ठेवले तर त्यांच्या पोटात गेले असतं. मग त्यांना जर जीवदान दिलं तर हा कसा काय गुन्हा होतो? तर बऱ्याच पत्रव्यवहारानंतर मग त्याला आपल्याला रेस्क्यू म्हणून मान्यता पण मिळाली. पण एक वेगळं मला समाधान आहे की आपण मनुष्य प्राण्यासाठी गेलो होतो आणि सगळे जीवजंतू आपल्या कुटुंबातले, त्यांना त्रास दिला नाही तर कोणी हल्ला करत नाही. बिबट्या आहेत, अस्वली आहेत, तरस आहेत, साप अर्थात आम्ही पकडायला लागलो, कारण सर्पदंशाचे प्रमाण खूप होतं. आदिवासींकडे कपडे नाही, शेकोटी पेरून तो बाहेर झोपायचे, तर साप रात्रीच्या वेळेला अट्रॅक्ट व्हायचा. गरमी त्यांनाही आवडते, आणि मग मध्ये माणूस आडवा आला की ते हल्ला की मग ते चावायचे. मग असं करता करता ते पुजारीकडे घेऊन जायचे. मग पुजारी मंत्र टाकायचा, बिनविषारी असलो तो बरा व्हायचा, विषारी असलो तो मरायचा. ते उशिरा केला अमुक तो कारण सांगायचं. म्हटलं आता तुम्ही पुजारीला बायपास करा, डायरेक्ट जर आणलं तर आपल्याकडे अँटीस्नेक वेनम आहे. आणि मग आपण साप पकडायला लागलो नाही, की त्यांना कळावं सापाच्या जाती कुठल्या आहेत, विषारी बिनविषारी काय, त्यांची हत्या कमी व्हावी. आणि आता ते लोकांना समजलं आता, आणि मुलंही शिकली, शाळेच्या मुलांनाही आयडेंटिफाय करता येतं. आणि कुठे साप निघालं की आता फोन आले, फोन करतात की भाऊ साप निघाल्यात, त्यांची पोरं तयार झाले, तर कोणतरी जाऊन पकडून आणतं. एक आपण नमुना ठेवला आहे लोकांच्या शिक्षणासाठी. म्हणजे नाग आहे, मण्यार आहे, घोणस आहे, तिकडे एक पटेरी मण्यार म्हणून खूप जास्त विषारी साप गडचिरोली, आणि बाकी बिनविषारी धामण आहे किंवा तो दोंड्या वगैरे. तर सरपलं जे साप सापडतात ते आपण जंगलात नोमॅन्स लँडमध्ये नेऊन सोडून देतो. तर अशा प्रकारे म्हटलं लोकांमध्ये जागृती पण झाली, सापाची हत्या कमी झाली, प्राण्यांबद्दल प्रेम वाढलेलं आहे. जास्त मग आधी प्रसिद्धी या प्राण्यांच्या सहवासामुळे किंवा इंटरॅक्शनमुळे लोकांना आश्चर्य वाटतं की हे जे माणसाचे हल्ले आपण आता बघतो आजकाल, संघर्ष खूप वाढला आहे. ताडोबातले वाघ बाहेर आले, माणसं मारलीत, किंवा सगळीकडेच आहे महाराष्ट्रात. या पार्श्वभूमीवर आपला बिबट्या आजही माझ्याबरोबर फिरायला येतो, शेतात जातो आता. तिथे अनोळखी माणसं नाहीत, पण आधी त्यांचं नेचर बदललं नाही. तर माझं असं ठाम मत आहे की तुम्ही त्यांना त्रास दिला नाही, त्यांना त्यांचं चांगलं पर्यावरणाचं जे संरक्षण काय म्हणतात, त्यांचं जंगल जर कमी नाही झालं तर ते आपल्या याच्यामध्ये सुखी असतात, माणसावर हल्ला नाही करत. म्हणजे एकीकडे मानवजीव वन्य संघर्ष, म्हणजे मानव आणि वन्यजीव संघर्षाचं उदाहरण आहे बाजूच्या जिल्ह्यात, आणि एकीकडे मानव आणि वन्यजीव सौहार्दाचं वातावरण आहे. हरकत नाही. पण यांनी जे सांगितलं आता सापांचं वगैरे, तर मण्यार वगैरे त्यांनी सांगितलं, पण ती जी एक घटना झाली होती तेव्हा नेमकं काय सगळं वातावरण होतं? तुला साप चावला ती घटना काय झालं? तुम्ही साप हँडल करत होते, तो चावला होता त्याच्यानंतर, हा सर्पदंशाची,
नाही, मी सांगतो ते की ज्या पद्धतीने साप वगैरे प्रेमाने वागतात, ठीक आहे, ते स्पर्शाची भाषा कळते त्यांना. तर बघणाऱ्यांना असं वाटतं की याच्यात त्याचे दात काढलेले, विषाचे दात असतात ते काढलेले आहेत म्हणून हे हँडल करतात. तर मला की मी नैसर्गिक अवस्थेत सगळं ठेवले आहे, मला ते वाईट वाटतं ते जिथं माझ्यावर आणि प्राणावर अन्याय आहे. पण बघणाऱ्याच्या मनात ते संशय असतो, म्हणून त्या एका घोणसचे दात त्याचे मोठे असतात म्हणून दाखवायला गेलो मी. ते तोंडात काडी घालून ते फोल्डिंग असतात, त्यामुळे त्याला असं करावं लागलं. त्याला त्रास झाला हे मला माहीत नव्हतं. म्हणजे मग ते मी ते काडी काढून टाकली, त्यांना वाटलं बघितले का दात तुम्ही, तर माझ्या हातात होता, ढिलाच होता, तो हातातून वर येऊन इथेच चावलं. आणि ते मी फेकलं नाही, कारण घरचा साप आहे आणि आपल्याकडे औषध आहे. पण त्याची चूक माझी ही झाली की ते न फेकल्यामुळे त्याच्या मागे जी विषाची पिशवी होती ती त्यांनी संपूर्ण रिकामी केली. विषाचं प्रमाण खूप गेलं आणि मग सिरियस झालं. मग ती बातमी झाली, ब्रेकिंग न्यूज, क्रिटिकल. तर मग लोक सांगायला लागले तू कशाला हे काम करतो, काय जरूर काय. मी म्हटलं की मला सापांबद्दलची गैरसमज दूर करण्यासाठी मी हे सगळं चालू केलं की साप डूब धरतो नाही का, असे बरेचसे हवे गैरसमज आहेत. फुटकार मारला तर नागाने सुद्धा माणसाला बेशुद्ध होतो वगैरे वगैरे. हे गैरसमज दूर करण्यासाठी केलं. या एका घटनेमुळे त्याच्यावर सगळं पाणी फिरलं. बघा साप उलटतो, दूध पाजलं तरी साप उलटतो असं आपल्याकडे म्हण आहे. तर म्हणून मी डिस्चार्ज होतो, पहिले 4 दिवस क्रिटिकल होतो, पण डिस्चार्ज होताना पत्रकारांना बोलवून सांगितलं की मला सर्पदंश झाला, याच्यात सापाची चूक नव्हती, त्याला मी त्रास दिला म्हणून त्याला राग आला थोडासा, त्याचा आला, त्याचे दुष्परिणाम मी भोगले, पण त्याच्यात सापाची चूक नाही. माझं त्याच्यानंतरही काम चालूच आहे. आता काळजी घेतो. बरोबर आहे. पण असं होऊ दे म्हणजे याचा वाईट परिणाम होता समाजावर. खरंच आहे, खरंच आहे. पण आता हे सगळं सुरू असताना जो पूर्ण आता जीवनपट उलगडला, तर काही खूप चांगली फिलिंग देणारे आणि खूप आनंद देणारे क्षण असतात आणि काही अतिशय लो फील करून देणारे पण क्षण असतात. तर असे क्षण कोणते आलेत, म्हणजे एक खूपच अतिशय आनंदाचा क्षण आणि एक अतिशय वाईट वाटल्याचा क्षण? वाईट कसं झालं की आम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं नाही. कॅटेगरीमधून एकाला मुंबई मेडिकल कॉलेजला, एकाला नागपूर मेडिकल कॉलेजला. याला आता कॉम्पिटिशन मार्क नाही पडले, हा घरी आला. तेव्हा हिला असं खूप वाईट वाटलं की आपण आपल्या मुलांवर अन्याय केला का, अक्षरशः आपल्या घरात काही कोणाचा मृत्यू झाला का, असं इतकं दुःख. करिअरचा प्रश्न होता सगळा. तिथे आपण काही काळजी केली नाही, लक्ष दिलं नाही आणि तो घरी वापस आला 12वी नंतर. मग आमच्या काही मित्रांना सेवाग्रामला प्रयत्न केले, तर तिथे म्हणाल त्याने आधीच कमिट केलं दुसऱ्यांना, तिथे होते रुरल सीट्स, सुशीला नाही म्हणाली. मग सुरेश द्वादशीवर आणि इतरांनी दत्ता बेगेला रिक्वेस्ट केली की तुमचं प्रायव्हेट कॉलेज आहे, तिथे फ्री सीट्स आहेत, त्यातली फ्री सीट एक दिला तुम्ही तर हा मुलगा तिथं डॉक्टर होऊ शकेल, कॉलेज परंपरा चालू करेल. त्यांना पटलं ते. त्यांनी त्याला वर्धेला सावंगीला. तर ते दुःख पण त्या काळात जे होतं म्हणजे तो दुःखाचा सगळ्यात मोठा क्षण कोणता होता, तर तो हा होता की हा शिक्षण सोडून घरी आला वापस. पुढे ते अर्थात त्याच्यावर लोकांच्या प्रयत्नांमुळे गुडविल म्हणा, तो डॉक्टर झाला आणि आज तोच मुख्य आहे, सगळं सांभाळतोय. तर हा म्हणजे आनंदाचा क्षण तो त्याच्याबद्दलच आहे की त्याने 98 साली, जसं मग मी म्हटलं की आपणहून सांगितले की हा आई बाबाच्या कामात मला सहभागी व्हायचा आहे, की याच्यासारखं भाग्य कुठलं. आज आम्ही त्याच्यामुळे मुक्त झालो. दोन्ही मुलं वापस आले, त्यांच्या बायका त्याची जबाबदारी घेतलेली आहे. तर हे त्या सगळं खूप मोठं परिपूर्ण आयुष्य आम्ही जगलो की आयुष्यामध्ये कसली अपेक्षा नव्हती केली. तर समाजाने एक भरपूर प्रेम दिलं आणि इंट्रोवर्ट मग मी म्हटलं की असं मीडियाकडे आम्ही जात नाही, आवडतच नाही. असं काही यात काही अशा पद्धतीने काम केलं पाहिजे अशी काही सिस्टीम नाही आहे. प्लॅनिंग न करता कामं केली आम्ही. लोक नॉर्मली फंडिंग आणतात, योजना करतात, मग ते आम्ही आधी जसं वाटलं आपल्याला की हे काम केलं पाहिजे, आपण सुरू करूया, आणि मग त्यातून हळूहळू पैसा येत गेला, मग ते काय स्टेबल झालं. आणि आज याचा आनंद वाटतो की आनंदवन आणि हेमल कसा इथून प्रेरणा घेऊन अनेक तरुण मुलांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपापले कामं सुरू केली आहे. समाजसेवेचा वारसा हा बाकी लोकही चालवत आहे आमच्याप्रमाणेच.
त्याचा आनंद आहे. आज बऱ्याचशा जवळजवळ 90 एक संस्था आहे की महाराष्ट्रामध्ये की ते त्यांनी आमच्याकडून किंवा बाबा आमट्यांकडनं प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम सुरू केलं. कोणी HIV साठी काम करतं, कोणी अनाथ मुलांसाठी करतं, कोणी परित्यक्ता बायकांसाठी करतं. अशा जवळजवळ 90 संस्था आहेत की ते असे कामं करतायत. काही जण प्राण्यांसाठी पण काम करणारे आहेत. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हा प्रकल्पामुळे वेगवेगळे प्रकल्प सुरू झाले. अशी त्याचाही आमची अपेक्षा आनंद होती आहे. आपल्या कामातून कोणी प्रेरणा घ्यावी. आम्ही काय लिमिटेड उद्देश होतो की आपण त्यांच्यासाठी गेलो, त्यांच्या अडचणी कमी व्हाव्या. म्हणजे आरोग्य, शिक्षण, मग त्यांच्यावर काही अन्याय झाला तर आपल्याकडे लोक अदालत होती. सगळेच त्यांच्या अडचणी कुठल्या ज्याला आपण नाही म्हटलं आणि मग तेवढ्यापुरतं मर्यादित होतो. बरोबर. त्यांच्या अडचणी दूर झाल्या आम्हाला समाधान. पण याचा परिणाम समाजावर काय होईल याचा कधी विचारच नाही आला मनामध्ये. मग ते कसं झालं, केबीसीने बोलवलं. काय आम्हाला माहीतच नाही, म्हणजे अमिताभ बच्चनचा सिनेमाच नाही पाहिला. केबीसी काय हेही माहीत नव्हतं. आमच्याकडे वीजच नव्हती त्यामुळे काय मग त्यांनी त्यांना पाहिजे. बोलवून तो एपिसोड केला. तो गाजला खूप. म्हणजे हो. अमिताभ बच्चन स्वतः भरावून गेले आणि 25 लाखाची लिमिट असते CSRची. ती झाल्यावर तो हुटर वाचतो. यांनी बऱ्याच प्रश्नाची उत्तरं फटाफट दिली. तर खुश झाला अमिताभजीवर. प्रणाम करतो आपको म्हणाले. तर मग तो हुटर वाजला, मग संपलं. तोपर्यंत इतकं वातावरण हे झालं होतं, भारावून गेलेलं. म्हणजे मुझे भी मला पर्सनल डोनेशन देणं आहे. ते 25 लाख त्यांनी पर्सनल अकाउंटमधून तुमचा अकाउंट नंबर द्यावेळे तो घेतला आणि दुसऱ्या दिवशी पाठवले. तर असं हे समाजाने जे वेगवेगळ्या पद्धतीने आमचं प्रेम करतात ते एक आमच्या डोक्यावर एक असं ओझं आहे. ते सवय नाही फसवायची. नाही, पण आता हे समाजाने तर प्रेम दिलंच म्हणजे आपल्या भागामध्ये, पण मोनॅको गव्हर्नमेंटने सुद्धा तुमच्यावर पोस्टेज स्टॅम्प काढला. म्हणजे कसं असतं की आपण काम करत राहावं. म्हणजे याच्यात एक असं आपण निष्कर्ष काय काढा की काम करत राहिलं, कसली अपेक्षा नाही केली. तर मोनॅकोला कसं कळलं की डॉक्टर स्वायझर म्हणून, अल्बर्ट स्वायझर प्रसिद्ध की ज्यांना नोबेल प्राईज मिळालं, कारण त्यांनी आफ्रिकेत देशात काम केलं. डॉक्टर होते ते. आणि तिथे काम करणारे एक जोडपं आपल्याकडे 50 वर्षांनी आलं. म्हातारे होते. डॉक्टर, बायको डॉक्टर होते, नवरा इंजिनियर होता. त्यांनी जेव्हा आपलं काम बघितलं, झाडाखाली पेशंट थांबलेले आहेत, कपडे नाहीत, तर स्वायझरचं यांच्या खूप साम्य आहे कामामध्ये. आणि दिवसून पाहून गेल्यावर त्याला कल्पना आली की मोनॅकोनी स्वायझरला नोबेल प्राईज मिळाल्यावर त्याच्या ऑनर करायचा म्हणून स्टॅम्प काढला होता. त्यांनी आमचं एक असं फ्रेंचमध्ये एक केस तयार केली की असं असं काम आत्ता बघून आलो आहे आम्ही, तसंच काम चालू आहे, तर तुम्ही यांना का नाही ऑनर करत. तर ते मोनॅकोनी ते वाचून इन प्रिन्सिपल ते ॲक्सेप्ट केलं. फक्त मग ते आपले काही अँबॅसेडर होते फ्रान्समधले, इंडियन अँबॅसेडर, त्यांना विचारलं, कन्फर्म करायचं होतं हे कुठे आहे आणि काय काम करतात. मग ते सगळे चौकशी झाली, दिल्लीवरून मुंबईकडे ते फॅक्स आले आणि फायनली त्यांनी ते पोस्टल तिकीट पब्लिश केलं 1995 साली. ती खरी म्हणजे पब्लिसिटी झाली त्यावेळेला की तोपर्यंत काही लोकांना माहिती नव्हतं, एकदम स्टॅम्प. सो एक प्रश्न असा की आता तुम्ही इतक्या वर्षांमध्ये जे काही केलं आहे आणि वयाच्या या टप्प्यावर सुद्धा तुमच्यामध्ये एनर्जी आहे, तुमच्या आयडियाज आहेत आणि अजूनही तो उत्साह आहे. तुम्ही जरी म्हणालात की आम्ही हळूहळू कामातनं निवृत्त होतो आहे, पण काही ना काही वैचारिकदृष्ट्या तुमचं कॉन्ट्रीब्युशन त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आजही आहे. तर इथनं पुढचा जो टप्पा आहे त्याच्यासाठी काही कधी असं मनात विचार आला की हे पण आपण करून पाहिलं पाहिजे? कसं झालं होतं की आदिवासी एरिया खूप मोठा आहे. आता आम्ही कुठे कुठे काम करणार, वय झालं आहे, पण असं वाटतं की यांनी सांगितलं होतं की काही जण प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी बसले आहेत आदिवासी एरियात, कार्यकर्ते किंवा डॉक्टर्स डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याच कामातून निघाले आहेत. दुसरं असं आहे की मग मी असं म्हटलं की आमचे निमंत्रणं खूप वाढले आहेत. म्हणजे आता जवळजवळ 15 दिवस आम्ही बाहेर चाललो, उद्या जळगावला चाललो आहे, आता कच्छमधून काल आलो. NGOजनी बोलवलं होतं की हे सातत्य कसं टिकवायचं. आपण काम सुरू करतो, पहिला उत्साह असतो आणि मग हळूहळू त्याचा उत्साह निघून जातो. तर तुमची काय ट्रिक होती, हे चालू राहिलं आहे, वाढते आहे काम, त्याच्याबद्दल अनुभव शेअर करतो मी कसं चालू राहिलं ते. तर अनेक ठिकाणी गेलो, जे IIM, तर ते मॅनेजमेंटवाले सुद्धा मला बोलवतात की ज्यांना मॅनेजमेंटचा काही अवघडता समजत नाही आणि पैसाही नाही, मॅनेजमेंट काय ते माहीत नाही.
परंतु आम्ही बेंगलोरला पण गेलो होतो, रायपूरला पण गेलो होतो, ओडिसामध्ये पण त्यांनी बोलवलं होतं. बऱ्याच ठिकाणी असे आपल्याला IITs आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत. तर याच्यामध्ये आमची इच्छा नसताना सुद्धा पण तरुणांकडून निमंत्रण, तर त्यांना जर बसून 2 तास ऐकायची सवड आहे तर ही मोठी गोष्ट आहे. त्याच्यातून माणसाचा कुठेतरी विचार बदलतात, सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याचा परिणाम होतो आणि पुढच्या आयुष्यात त्याचे परिणाम दिसतील. मग तर सर्वांवर नाही होणार, पण काही जण त्यातून तो मोटिवेट होतात. डेफिनेटली. तर हेच काम चालू ठेवायचं आता, असं की याच्यात आपण निदान बाकी प्रत्यक्ष नाही काही करू शकणार, पण आपल्यामुळे जर तरुणांना प्रेरित करू शकलो आपण आपल्या कामामुळे, तर त्याच्यासाठी प्रवासाचा त्रास होत असतानाही आम्ही बऱ्याच ठिकाणी चाललो. आणि खरंच आहे, म्हणजे लोकांना प्रेरणा तर डेफिनेटली मिळते, कारण संध्याकाळी तिथे हेमल कसायला तुमचं जे इंटरॅक्शन, तर त्याच्यातून जर आपल्याच भावबंधाचा विचार केला की 25-30% लोक अजून बिलो पॉवर्टी लेवल आहे, लाजीरवाण आहे आपल्या भारतासाठी, असं सांगणं लाजीरवाण आहे की इकडे चंद्रावर पण गेलो आपण. तर याच्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी ठरते आणि प्रत्येकाने असं जंगलात जाऊन काम केलं पाहिजे असे काही भाग. शहरात राहा, आपलं काम चांगलं, आयुष्य चांगलं जगा, पण त्याचा विचार करा, शक्य असेल तेव्हा मदत करा, तुमच्या मर्यादा सांभाळून. तर ते सुद्धा एक देशाची सेवा आहे. नाहीच काही करता आलं तर आपल्या गरजा कमी ठेवलं, वेस्टेज कमी केलं ती सुद्धा देश सेवाच आहे. अन्न फेकतो आपण, नको तेवढे कपडे घेतो गरज नसताना, उधळतो म्हणजे पैसे, तर ती जर उधळण कमी केली तर ती देशासाठी ते एक हेच आहे. दुसरं पॉप्युलेशन कंट्रोल जर केली आपण, ते एक आहे, हा मुद्दा एक आहे की जशी पॉप्युलेशन वाढते तसे पर्यावरणावर प्रेशर येतं. मग ते सुद्धा असं जर काही आपण डायरेक्ट ॲक्टिव्ह जर भाग नाही घेऊ शकलो, पण या काही गोष्टी जर पाळल्या आपण, गरजा कमी ठेवल्या किंवा पर्यावरणाचं रक्षण करत गेलो, तर हे सुद्धा देश सेवाच आहे माझ्या दृष्टीने. आणि खूप छान वाटलं, म्हणजे जसं म्हणतात की विचारे विण कृती व्यर्थ आहे, पण तुमच्याकडे बघितल्यावर कळतं की कृतीविण विचारही व्यर्थ असतो. सगळं कृती करावीच लागते. नुसता विचार करून होत नाही, तर कृती करावी लागते. आणि जर कोणी सकारात्मक कृती करायला गेलं तर त्याला समाजाचं प्रेम, सपोर्ट सगळं मिळतो आणि कालांतराने काम वाढतही जातं आणि अनेकांना त्यातनं प्रेरणा मिळून त्या सकारात्मक कामाचा काय म्हणतात फुटप्रिंट वाढत जातं, रिपल इफेक्ट त्याचा अजून चांगला येतो. तर तुमच्याकडे पाहून खरंच ते कळलं आणि फार चांगलं वाटलं तुम्हाला. आम्ही जे काही प्रश्न विचारले तुम्ही उत्तरं दिलेत, तर तुमच्याकडून ते जाणून घ्यायला फार चांगलं वाटलं आम्हाला. आणि दॅट वॉज फन ऑल्सो, कारण तुमची पहिल्यांदा भेट झाल्यापासून तर प्रेमयोगापासून ते योगरत्न अवॉर्डपर्यंत असं पूर्ण बराच मोठा टप्पा कव्हर झाला. खूप खूप धन्यवाद. आणि हितवादला तुम्ही आलात, तर हितवाशी तुमचं जुनं नातं आहेच. हो, नमस्कार. नमस्कार.